नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं फेसबुक लाईव्हमध्ये स्वागत करतो. खरं तर आपण सलग 18वा संवाद आज होतो आहे. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी आपण हा संवाद करतो. परंतु या शनिवारी कोविशिल्डचा दुसरा डोस माझा होता, त्यामुळे त्या दिवशी आपल्याला लाईव्ह येता आलं नाही आणि म्हणून मग 2 दिवसानंतर लगेचच म्हणजे आज आपण हा संवाद करतो आहे. त्याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही म्हणून सातत्यानं हा संवाद आपल्यामध्ये होतो आहे. मला असं वाटतं की एक परिस्थिती जी काही आज एकूण शहराची आपण कोरोना असेल, विकास कामं असतील, एकूण भविष्यामध्ये या शहराचं नेमकं विकासाची दिशा काय असेल, अशा 2-3 याच्यावरती थोडंसं बोलूया. पण मला वाटतं की आज खरं तर जास्त वेळ हा प्रश्नोत्तरांना देऊया, कारण आपण नेहमीच कोरोनाच्या विषयावरती उपाययोजना, त्यातलं वास्तव, सत्य परिस्थिती, काय नेमकी सिच्युएशन, या सगळ्या विषयावरती आपण बोलतो आणि ती खरं तर त्या वेळची गरज होती. आणि आज आपण मला असं वाटतं की 2-3 टप्प्यामध्ये ह्या चर्चेला आपण सुरुवात करूया. एक तर पहिल्यांदा कोरोनाच्या विषयाची सद्यस्थिती आणि तिसरी लाट जर जी म्हणतात तज्ज्ञांचं मत आहे की येणं, त्याच्या संदर्भातली आपली तयारी थोडक्यामध्ये. दुसरा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये एकूण शहराची सध्या सुरू असलेली एकूण विकास कामं आणि त्याचं नेमकी आज परिस्थिती काय आहे, मोठे मोठे प्रकल्प, याच्या संदर्भातली थोडक्यात माहिती मी आपल्यासमोर ठेवणार आहे. आणि सगळ्यात तिसरा टप्पा जो आहे तो सगळ्यात जास्त वेळ मला आज आपल्याला त्याला द्यायचा आहे की ज्याच्यामध्ये संवाद अधिक होणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की आपला उद्देशच तो आहे. म्हणून थोडंसं आजच्या या सगळ्या संवादाला सुरुवात करूया. खरं तर आपण जसं म्हटलं की एक तर दुसऱ्या लाटेतनं आत्ता आपण बाहेर पडतो असं चित्र एक आपल्यासमोर आहे. आणि स्वाभाविकपणे आपण आता बऱ्यापैकी दैनंदिन जीवन हे सगळं सुरळीत झालं आहे आपल्या शहराचं. आपण पाहतो की आता सगळ्या प्रकारच्या सेवा ह्या सगळ्या सुरू झालेल्या आहेत. याच्यामध्ये आज नागरिकांना स्वतःचं आपल्या व्यवसाय असतील, उद्योग धंदे हे सगळे सुरू करता आलेले आहेत. याच्यामध्ये काही मर्यादा अजूनही आपल्याला आहेत, का तर त्याचं कारण आहे की निश्चितपणे अजून पूर्णपणे कोरोना हा आपल्यातला संपलेला नाही. किंबहुना याच्यामध्ये आपल्याला मागच्या काही दिवसाचा जर साधारणतः ट्रेंड आपण पाहिला कोरोनाच्या रुग्णांचा संख्येचा, तर त्याच्यामध्ये मागच्या जवळजवळ 3-4 महिने आपण या सिच्युएशनमध्ये होतो की पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येपेक्षा डिस्चार्ज रुग्णांची संख्या ही आपली दिवसेंदिवस जास्त असलेली दिसत होती, वाढताना आपल्याला पाहिली आपण. आणि मग त्यामुळेच एकूणच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही इतकी खाली आली की आज शहरामध्ये अत्यंत कमी संख्या ही ॲक्टिव्ह रुग्णांची आपण पाहतो आहे. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की मागच्या 5-6 दिवसामध्ये, या आठवड्यामध्ये थोडंसं उलटं व्हायला लागलं आहे. कोरोना बाधितांची जी संख्या आहे त्याच्यापेक्षा डिस्चार्जची संख्या आता कमी दिसते आहे. म्हणजे जर 100 रुग्ण आज डिस्चार्ज झाले असतील तर 125, 150, 200 असे रुग्ण पॉझिटिव्ह आपल्याला सापडत आहेत. म्हणजे थोडंसं हे प्रमाण मागच्या 6-7 दिवसामध्ये बदलताना आपल्याला दिसतं आहे. मी म्हणणार नाही की ती तिसरी लाट वगैरे अजून काय हा विषय आहे, पण एक परिस्थिती कशी बदलती ही थोडीशी आपल्याला त्याच्यामध्ये कल्पना असावी म्हणून मी या ठिकाणी त्याचा उल्लेख केला आहे. आणि खरं तर जी वेळ येऊ नये, तिसरी लाट आपण म्हणतो आहे, तज्ज्ञांचं मत आहे. बऱ्याच देशामध्ये आपण आलेली पाहतो आहे. डेल्टा प्लसचा विषय राज्यामध्ये त्याचाही शिरकाव झालेला आपण पाहिला आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपण लेवल 2मधनं पुन्हा एकदा लेवल 3मध्ये गेलो. म्हणजे लेवल 2मध्ये बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन ह्या सगळ्या आपल्याला कमी झालेल्या पाहायला मिळाल्या. पुन्हा आपल्याला लेवल 3ला जावं लागलं, का तर एकूणच ह्या मागच्या 8-10 दिवसाचे आपण पाहतो आणि संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काही बंधनं, मर्यादा आपल्या या सगळ्या रोजच्या दैनंदिन जीवनामधल्या वाढलेल्या दिसल्या. मला असं वाटतं की याच्यामध्ये तिसरी लाट म्हणून आपण जे काही आत्ता संभाव्य जर दुर्दैवानं आली तर आपण त्याच्यामध्ये नेमकं तयारी काय केली आहे, थोडंसं त्याच्यामधला एक आढावा मोजून एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण घेऊया. मला असं वाटतं की गेल्या जवळजवळ 15 महिने आता होतील, 15 महिने होऊन गेले. आज जवळजवळ ह्या 15 महिन्यामध्ये कोरोनाची स्थिती आपण सगळ्यांनी पाहिली, अनुभवली, अगदी आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत ती आली. आणि त्यामुळे कोरोना वाढला कसा, तो त्याचं भयानक स्वरूप कसं निर्माण झालं, मग तो हळूहळू कमी कसा झाला आणि पुन्हा दुसऱ्या लाटेच्या रूपाने तो प्रचंड स्वरूपामध्ये आपल्यासमोर आला,
हे आपण पाहिलं. अगदी पहिल्या लाटेमध्ये आपण जर पाहिलं तर 11 महिन्यामध्ये साधारणतः 1,93,000 रुग्ण आपल्याला सापडले. पण दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये केवळ 2 महिन्यामध्ये 2.25 लाख रुग्ण आपल्या शहरामध्ये सापडले. याच्यावरनं दुसऱ्या लाटेची भयानकता वास जे आहे ते आपल्यासमोर येऊ शकते की केवढं मोठं संकट होतं. पण या संकटातनं सुद्धा आपण बाहेर पडलो. आता या 15-16 महिन्याचा एक अनुभव आपल्या पाठीशी आहे. खरं तर महानगरपालिका म्हटल्यानंतर सार्वजनिक आरोग्याचं इतकं मोठं संकट निर्माण झाल्यानंतर खरं तर ही जबाबदारी महापालिकेची नसतेच, परंतु आपण असा विचार कोणीच केला नाही. आपण सगळ्यांनी एकत्रितपणे याला लढा दिला, आपण याच्यावरती यशस्वीपणे मात केली. आज विचार केला तर या 15 महिन्यामध्ये महानगरपालिका म्हणून प्रत्येक ठिकाणी काही नव्हतं आपल्याकडे. म्हणजे आपल्या महापालिकेकडं अगदी एक साधा व्हेंटिलेटर नव्हता की ऑक्सिजन बेड नव्हता, ॲम्ब्युलन्सची कमतरता, आपल्याकडे डॉक्टर नर्सेस, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता. कारण स्वाभाविकपणे आपलं कर्तव्य काय तर एक प्राथमिक आरोग्य सुविधा देणं, फ्लू क्लिनिक चालवणं, त्याच्यानंतर आपल्या मॅटर्निटी होम चालवणे, ह्या अशा पद्धतीचं काम साधारणतः महापालिकेचं असतं. परंतु हे इतकं मोठं संकटही आपण सगळ्यांनी मिळून अंगावर घेतलं आणि त्याला यशस्वीपणे आता परतवून आपण लावतो आहे. म्हणून मला असं वाटतं की हे सगळं करत असताना 15 महिन्याचा एक अनुभव आपल्या पाठीशी आता, आणि त्यामुळे एकूण व्यवस्था म्हटलं तर आपण त्याच्यात कुठेच कमी नाही. मग अगदी तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांचा धोका संभवतो की अधिक प्रमाणामध्ये लहान मुलं बाधित होतील की काय, अशा प्रकारचे जे काही अंदाज आहेत, अनुमान आहेत तज्ज्ञांचे, त्याप्रमाणे सुद्धा आपली सगळी तयारी आपण करून ठेवली. मी फक्त एक 5 मिनिटामध्ये आपल्याला याच्याबद्दल सांगेल की आपण नेमकी तिसऱ्या लाटेची याच्यामध्ये महापालिका म्हणून नेमकी काय तयारी केली आहे. आपण महानगरपालिकेची एकूण ह्या सगळ्या तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी म्हणून एकूण 7 DCH आणि 4 DCSC अशी हॉस्पिटल आपली आत्ता तयार आहेत. याच्यामध्ये जवळपास 2287 बेड्स आहेत आपले तयार. त्याच्यामध्ये साधारणतः 1707 म्हणजे जवळपास इतके ऑक्सिजनचे बेड्स आपल्याकडे तयार आहेत. जवळपास आपल्याकडे 245 ICU आहेत जे व्हेंटिलेटर्स आहेत आणि 198 जे ICU व्हेंटिलेटर रहित बेड्स आहेत. म्हणजे फक्त महानगरपालिका आपण जर म्हणलं तर जवळपास आपल्याकडे 2300 बेड्स आज आपले तयार आहेत. शिवाय याच्यामध्ये आपण जे काही ऑक्सिजनची व्यवस्था, म्हणजे दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला कमतरता जाणवलेली ऑक्सिजनची, तर ऑक्सिजनची व्यवस्थासुद्धा आज आपण खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे. याच्यामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या एकूण 8 हॉस्पिटलमध्ये 12 ऑक्सिजन जनरेटर प्लांट्स तयार होत आहेत. त्यातले जवळजवळ 5 प्लांट्स आता तयार पण झाले, सुरूही झालेत. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला या आपल्या 12 ऑक्सिजन प्लांट्समधनं जवळपास दर दिवशी आपल्याला याच्यामध्ये जवळपास 20 ते 25 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन निर्मित आता होणार आहे. त्यामुळे आपल्याला भविष्यात त्याची चिंताही आपल्याला फारशी राहणार नाही. त्यामुळे हे सगळं करत असताना लहान मुलांसाठी म्हणून मी मागच्या संवादामध्ये सांगितलं की येरवड्यामध्ये स्वर्गीय राजीव गांधी रुग्णालयामध्ये जवळपास 200 बेड्सचा स्वतंत्र कक्ष आपण लहान मुलांसाठी आत्ता करतो आहे. आणि त्याच्यामध्ये अगदी नवजात असेल, कुमार वयाच्या बालकांसाठी आयसोलेशन, ऑक्सिजन बेड्स, NICU, PICU, प्रयोगशाळा, अशा सगळ्या व्यवस्था, पालकांसाठी राहण्याची व्यवस्था, अशा सगळ्या सुखसुविधा त्या ठिकाणी आता आपल्या निर्माण केलेल्या आहेत. जम्बो कोविड सेंटर आत्ता जरी बंद असलं तरीसुद्धा भविष्यामध्ये त्याची गरज खरं तर लागू नये, पण जम्बो कोविड सेंटरमध्ये सुद्धा आपण लहान मुलांचा कक्ष चालू केला होता. आत्ता आपण तिथं प्रवेश थांबवले, पण जर भविष्यामध्ये गरज लागली तर खरं तर ती लागूच नाही, पण लागलीच तर आपण जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये सुद्धा स्वतंत्र लहान मुलांचा कक्ष हा कायम चालू राहील. म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी मी मागच्या वेळेस म्हणलं दळवी हॉस्पिटलमध्ये तिथे रुग्णालयात शस्त्रक्रियेची व्यवस्था आता सुरू झाली, ऑपरेशन थिएटर सुरू झाले, तज्ज्ञ डॉक्टरची नेमणूक त्या ठिकाणी झाली. खाजगी हॉस्पिटलमध्ये 10% बेड्स आपण आता लहान मुलांसाठी राखीव ठेवण्याच्या संदर्भातल्या सूचना ह्या सगळ्या खाजगी हॉस्पिटलला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आज सर्व खाजगी हॉस्पिटलला 80% नियंत्रित केलेल्या बेड्सपैकी निम्मे बेड्स हे कोविडमध्ये राखीव ठेवण्यासाठी आपण सांगितलेले आहेत. म्हणजे आज ते बेड्स आपल्याकडे राखीव आहेत. लहान मुलांचे 10% बेड्स आपल्याकडे राखीव आपण ठेवायला सांगितले आहेत. आज आपल्या आरोग्य विभागात सध्या 14 बालरोगतज्ञ पूर्ण वेळ उपलब्ध आहेत. हे सगळं करत असताना नवजात रोगतज्ञ, अतिरिक्त बालरोगतज्ञ हे कंत्राटी तत्वावर सुद्धा आता उपलब्ध करण्याची आपली प्रक्रिया सुरू आहे. मला असं वाटतं की हे सगळं करत असताना मागाशी म्हटलं तसं राजीव गांधी हॉस्पिटलला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता व्यवस्था आपण सुरू केलेली आहे. महानगरपालिकेची 1-2 छोटी हॉस्पिटल जी नव्याने सुरू होतात. बिबेवाडीमध्ये एक आपलं हॉस्पिटल आहे, मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ते हॉस्पिटल नव्याने तयार होतं आहे. ते सुद्धा पूर्ण आत्ता आपण लहान मुलांच्या हॉस्पिटलसाठी त्याची व्यवस्था करतो, त्याचंही काम आत्ता आपण सुरू केलं आहे. त्यामुळे हे सगळं विचार करत असताना मला असं वाटतं की ॲज अ महापालिका म्हणून आपण तिसऱ्या लाटेच्या संदर्भात तशी तयारी आपण पूर्ण केलेली आहे. पण मी पुन्हा एकच सांगेन की या सगळ्या ह्याच्यामध्ये
आपल्याला मुळात ही तिसरी लाटच येऊ द्यायची नाही. बंधनं कमी झालीत, आपल्या मर्यादा याच्यामध्ये थोड्याशा कमी झालेल्या आहेत, जनजीवन सुरळीत झाले. पण म्हणून थोडंसं आपल्याला याची काळजी घ्यावी लागेल. जसं मला असं वाटतं की हे सगळ्यांचं सामूहिक यश आहे. मी म्हटलं तसं की सातत्यानं म्हणतो, हे जशा यंत्रणांनी काम केलं, स्वयंसेवी संस्थांनी काम केलं, व्यक्तींनी केलं, संघटनांनी केलं, सर्व राजकीय पक्षांनी मिळून एकत्रित काम केलं, तसंच पुणेकरांनी सुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य या सगळ्या 15 महिन्याच्या कालावधीमध्ये नागरिकांचं मिळालं. आणि म्हणून सगळ्यांनी मिळून आपण या सामूहिक यश जे आज म्हणतोय की आपण या सगळ्या परिस्थितीतून हळूहळू बाहेर पडतो, हे आपल्या सगळ्यांना जातं. आणि म्हणून पुढच्या या तिसऱ्या लाटेसाठी माझी विनंती आपल्याला हात जोडून की अजून हे काही संपलेलं नाही. अजूनही आपल्याला काळजी घ्यायची, गर्दीची ठिकाणं टाळली पाहिजेत. विनाकारण कुठेही ज्या दिसतं की आपल्याला गर्दी होती आहे, माणसं जमत आहेत, मग तो स्टॉल असेल, दुकानं असतील, काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जिथं जिथं आता उद्यानं सुरू झालीत, आज जिथं जिथं म्हणून आपल्याला हे टाळता येईल अनावश्यक सगळ्या गोष्टी की जिथं गेल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो, आपल्याला वाढू शकतो, इतरांना वाढू शकतो, तर ते थोडंसं मला असं वाटतं थोडं टाळूया. ते आपल्याला करायला नको. आता एवढीच काळजी कर, तिसरी लाट आपल्याला याच्यामध्ये निश्चितपणे टाळता येईल. शेवटी यंत्रणा तयार आहे, सगळं तयार आहे, परंतु आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही असं मी आपल्याला पुन्हा एकदा वारंवार हेच सांगेन आणि हीच विनंती करीन. मला असं वाटतं की आज कोरोनाच्या या सध्या परिस्थितीबद्दलचे जे काही माहिती होती आपल्यासमोर ठेवायची होती ती मी ठेवली. कारण फार वेळ आता कोरोनातनं हळूहळू तर बाहेरच पडायचं आहे. त्यामुळं कोरोना कमी आणि आपल्याला आता बाकी जनजीवन हे कसं चाललं पाहिजे, नेमकं काय, महानगरपालिका म्हणून आता जेव्हा काम करत असताना मग आता नेमकी विकासाच्या कामांच्या संदर्भातली स्थिती काय आहे, नेमकं काम काय चालू आहे, नागरिकांच्या याच्यामधल्या काय प्रतिक्रिया, तर त्यांच्याशी संवाद साधणं, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं खूप आवश्यक आहेत. पण तत्पूर्वी आज मला एवढं सांगायचं की या सगळ्या काळामध्ये सुद्धा खूप अडचणीचा काळ होता सगळा. या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा प्रत्यक्षामध्ये काही कामं सुरू नसली तरीसुद्धा आपली कामं थांबली नाहीत. त्याच्यामध्ये विविध प्रकारची कामं होती, सगळं होतं, ते सुद्धा आपण याच्यामध्ये आहे. तर मला असं वाटतं की ती नेमकी काय काय होती ही थोडीशी एक थोड्या वेळापुरती एक थोडीशी धावती त्याची एक कल्पना जी आहे ती आपल्या सगळ्यांसमोर मला मांडायची आहे. एकतर आपल्याला माहिती आहे की आपल्या शहराला लवकरात लवकर जे पाहतोय आपण एक अगदी वेगानं मेट्रोचं काम सुरू आहे. तर लवकरात लवकर आता आपली मेट्रो नेमकी कधी सुरू होणार हा एक प्रश्न सर्व पुणेकरांच्या मनामध्ये आहे. अक्षरशः खरं तर कागदावर असलेली मेट्रो आज प्रत्यक्षामध्ये आपल्याला दिसायला लागली आहे. म्हणजे पहिली ट्रायल आत्ता आपल्याला करायची आहे. मी आपल्याला सांगतो की जुलै महिन्यामध्ये पहिली ट्रायल आपली होणार आहे आणि तीसुद्धा वनाज डेपो जो आहे आपला तिथून आयडियल कॉलनी हा 2 किलोमीटरचं जे अंतर आहे त्याची पहिली ट्रायल आपल्याला जुलैमध्ये आत्ता होणार आहे. ही आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. त्या सगळी तयारी जवळजवळ आता पूर्ण झाली आहे. आपल्याकडे ते डबेसुद्धा आलेले आहेत, सगळं कोच आपण पाहू शकता ते सगळं आले. आता आपल्याला पहिली ट्रायल आपली 1 महिन्याच्या आतमध्ये होणार आहे. ही सगळ्यांसाठी आज मला एक आनंदाची बातमी या ठिकाणी सांगायची आहे. आजपर्यंत आपण जर पाहिलं तर साधारणतः 2 मार्गांचं काम पुण्यामध्ये चालू आहे. वनाज ते रामवाडी आणि PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड ते स्वारगेट. ह्या दोन्ही मार्गिका ज्या आहे त्याची लांबी जर आपण पाहिली मार्गांची तर 31 किलोमीटर साधारणतः होते. आज मितीस या मेट्रोच्या कामाचे 57% काम पूर्ण झाले. दोन्ही रूटचं 57% काम पूर्ण झालं. ही खूप मोठी उपलब्धी. कारण मागचा जवळजवळ 1 वर्ष 1.5 वर्ष ते कंप्लीट कोरोनामध्ये गेलं ना. काम चालू जरी असले ते कामगार मिळत नव्हते, साहित्य मिळत नव्हतं. याच्यामध्ये पाहिलं आपण की तज्ज्ञ माणसांची त्या ठिकाणी कमतरता होती. हे सगळं पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा जवळपास 57% काम आता ह्या दोन्ही मेट्रो मार्गांचं आपलं पूर्ण झालं. आता आपल्याला एक ह्याच्यामध्ये की साधारणतः आपण जर पाहिलं तर मी म्हटलं तसं वनाज ते रामवाडी मार्गिकेची चाचणी आपल्याला आयडियल कॉलनीमध्ये वनाज ते आयडियल कॉलनी साधारणतः आपल्याला या सगळ्या ह्याच्यामध्ये की एक साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे. मी मागाशीच म्हटलं तसंच आत्ता रेंजिलमधनं चालू झालेलं जे भूमिगत मार्गाचं काम आहे ते जवळपास आता शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, स्थानक पार करून नदी खालून आता फडकी हौदापर्यंत पोचले. म्हणजे इतका मोठा लांबचा प्रवास जो आहे भुयारी मार्गाचा तो सुद्धा पूर्ण झाला आहे. म्हणजे हे कदाचित आपल्या सगळ्यांना रोज काय चाललं आहे माहिती नसतं, परंतु जी माहिती आज ह्या सगळ्या याची गेली सातत्यानं आपण संपर्कात आहोत, काम पाहतोय, तिथे व्हिजिट करतोय, लोकांशी चर्चा करतोय, काम कधी होणार हे सगळं करत असताना इतका मोठा पल्ला म्हणजे रेंजिल्सपासून ते अगदी आपल्या फडकी हौदापर्यंतचं भुयारी मार्ग हा खालून काम पूर्ण होत आलं आहे आता. म्हणजे इतकं सगळं आणि स्वारगेट इथून सुरू झालेलं दुसरं भूमिगत मार्गिकेचं काम आता लवकरच मंडईपर्यंत पोहोचणार. म्हणजे दोन्ही बाजूंनी ते काम सुरू आहे. इकडनं चालू झालेलं काम आहे
ते फडके हौदापर्यंत पोहोचले, तिकडनं स्वारगेटपासून काम चालू झालेलं आता जवळपास मंडईच्या जवळ आले. म्हणजे खूप कमी दिवसामध्ये आता हे सुद्धा काम आपलं याच्यामध्ये पूर्ण झालेलं आपल्याला दिसेल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. शिवाय आपल्याला कल्पना आहे की मागच्या काही दिवसापूर्वी स्वारगेट ते कात्रज या प्रकल्पाच्या DPRला सुद्धा मान्यता आता मिळाली. का तर हा DPR जनरल बॉडी गेले साधारणतः एक 8-10 महिने जनरल बॉडीची मीटिंग झाली नसल्यामुळे याचा निर्णय थांबला होता. पण ज्या दिवशी ही जनरल बॉडी मीटिंग सुरू झाली त्याच दिवशी याचा निर्णय झाला. आणि आता साधारणतः ह्या सगळ्या प्रकल्पाला म्हणजे कात्रज ते स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाला मेट्रोच्या 4000 कोटीच्या वरती त्याची साधारणतः ह्याची सगळी तरतूद आहे किंवा कॉस्ट आहे. ह्या इतक्या मोठ्या प्रकल्पाला आता DPRची मान्यता झाली आहे आणि त्याचंसुद्धा काम लवकरात लवकर आपल्याला आता पुढच्या काळामध्ये सुरू झालेलं दिसेल. दुसरं हे आपल्याला माहिती आहे की साधारणतः 2 वर्षापूर्वी या ठिकाणी नळस्टॉपला जो दुहेरी उड्डाणपूल आपण भूमिपूजन माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आपण केलं होतं. आता तो सुद्धा पुलाचं काम अत्यंत वेगाने सुरू आहे. त्या पुलाचं सुद्धा उद्घाटन म्हणजे पुण्यातला नागपूरला तो पूल झाला, परंतु नागपूर सोडल्यानंतर खरं तर राज्यातला असा पहिला पूल आहे की खाली रस्त्यामध्ये उड्डाणपूल आणि वरती मेट्रो मार्ग अशा पद्धतीचा पूल हा आपला साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये साधारणतः हा पूलसुद्धा आता सुरू होणार आहे. म्हणजे कर्वे रस्त्यावरची पश्चिम पुण्याची सगळी वाहतुकीचा खूप मोठी जिथे अडचण होती ते आता आपल्याला दूर झालेलं पाहायला मिळेल. त्याच पद्धतीनं नव्यानं सुद्धा एक काम आपण आता पौडफाटा ते अगदी कर्वे पुतळ्यापर्यंतचा एक उड्डाणपूल प्रस्तावित होता, तर तो सुद्धा आता मेट्रो मार्ग आणि तो पूल हा जसा नळस्टॉपचा आपण केला तशा पद्धतीचं त्याचंसुद्धा आता नियोजन आपण करतो आहे. त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये आपल्याला ते सुद्धा निश्चितपणे एक नवीन काम सुरू झालेलं पाहायला मिळेल. त्यामुळे मेट्रोच्या कामामध्ये एक चांगली प्रगती आहे. मेट्रो लवकरात लवकर पुणेकरांना मेट्रोमध्ये बसायला मिळालं पाहिजे अशा प्रकारचे प्रयत्न या सगळ्या संकटाच्या काळातसुद्धा सातत्यानं त्यांचा पाठपुरावा असेल, त्यांच्याशी बैठक असतील, त्यांच्याशी विचारविनिमय असतील, या सगळ्या विषयामध्ये आपण चांगल्या प्रकारे केला आहे. याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आपली 24/7 समान पाणी पुरवठा या योजनेचं काम सुरू आहे. खरं तर आज शहराला मिळणारा पाण्याचा जो काही कोटा आहे तो एकूण लोकसंख्येचा विचार करता, भविष्यात 23 गावांचा विचार करता सातत्यानं राज्याचा जलसंपदा विभाग आणि महापालिकेचे हे रोजचे वाद हे सगळे पाहता एकतर चांगल्या प्रकारची ही योजना आपल्याला 24 तास पुणेकरांना पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून जी सुरू झाली. खरं तर इतकी मोठी योजना आहे, जवळपास 2800 कोटी रुपयाची ही योजना ही ज्यावेळेला सुरू झाली त्यानंतर आज आपण पाहिलं तर साधारणतः याच्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे अनेक कामं याच्यामध्ये करायची होती. मग त्याच्यामध्ये 82 टाक्यांचं साठवण टाक्या ज्या आहेत त्या साधारणतः आपल्याला त्याच्यामध्ये 82 टाक्यांचं काम करायचं होतं. हे आपण पाहिलं त्याच्यामधल्या साधारणतः एक आत्ताचं आपण पाहिलं 13 टाक्या ज्या आहेत त्या साधारणतः काही कोर्ट केसेस असतील, काही जागेंचे प्रॉब्लेम असतील, जागा ताब्यात घेण्याच्या संदर्भात आलेलं काही अडचणीचे ह्याच्यामुळे चालू नाही झाली. पण इतर याच्यामधल्या 73 पैकी जवळपास 40 टाक्यांचं काम आत्ता प्रगतीपथावर लवकरात लवकर हे 40 टाक्यांचं काम 40 टाक्यांचं काम आत्ता पूर्ण होईल अशा पद्धतीची ही एकूण परिस्थिती आजची 24/7 पाणी पुरवठा योजनेची आहे. याच्यामध्ये साधारणतः आपण पाहिलं तर 1550 किलोमीटर लांबीची जलवाहिनी, 120 किलोमीटर लांबीची ट्रान्समिशन्स लाईन टाकणं म्हणजे पाण्याच्या टाक्यांना पाणी पुरवठा करण्या मुख्य आणि उपमुख्य जलवाहिन्या. तर हे सगळं जर पाहिलं तर त्याच्यामधलं आज जवळपास 450 किलोमीटरपर्यंतची लाईन 1550 पैकी 450 किलोमीटरची लाईन ही टाकून पूर्ण झाली. म्हणजे आता आपण जर पाहिलं त्यातलं जवळजवळ 30-35% काम आत्ता जवळजवळ पूर्ण झालं. म्हणजे 35% साधारणतः कामाची पूर्ण झालेलं आपल्याला याच्यामध्ये दिसेल. आणि याच्यामध्ये साधारणतः एक 3,18,000 इतके साधारणतः याच्यामध्ये आपल्याला वॉटर मीटर बसवायचे होते. त्याचेसुद्धा जवळपास जवळजवळ 50,000 मीटर्स आज बसवून पण झालेत. त्यामुळे एकूण हे सगळं पाहिलं तर एकूण या सगळ्या योजनेचे 141 झोन कामाच्या दृष्टिकोनातून केलेले आहेत आणि याच्यातली 35 झोनची काम हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही पूर्ण करणं आणि चालू करण्याचं आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि लवकरात लवकर आता ही योजनासुद्धा मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये आपल्याला पूर्णत्वाकडे जाताना दिसेल. आजही आपण योजनेचा एकूण विचार केला तर शेवटी अशा मोठ्या योजना आहेत ते काही 6 महिन्यामध्ये वर्षामध्ये सुद्धा संपत नाहीत. आपण पाहिलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या 24/7चं काम हातामध्ये घेतलं होतं.
मध्यंतरी जे काही खड्डे वगैरे आपल्याला दिसले पुण्यामध्ये मध्यवस्तीमध्ये किंवा इतरतल्या भागात आणि नेमकंच पाऊस आला तर त्यावेळेसुद्धा खड्डे हे ह्या पाण्याच्या लाईनच्या कामाचे होते. 24/7 पाणी पुरवठा योजनेच्या साठी म्हणून खणलेले हे सगळे रस्ते उकरलेले होते, खोदलेले होते. परंतु लगेच ताबडतोब आपण त्याच्यामध्ये ते काम करून ते खड्डे बुजवण्याचं काम केलं. योजनेचं काम मात्र कुठं थांबू दिलं नाही. तेही काम आजपर्यंत आपल्या ह्याच्यामध्ये अत्यंत व्यवस्थित पद्धतीने चालू आहे. आज आपण पाहतो की जसं जसं आपलं शहर वाढेल तसे नेमकी कचराचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत जाणार आहे. आजही पुणे शहर हे देशामधल्या काही प्रमुख शहरांमध्ये समावेश होतो की उत्पादित म्हणजे निर्माण झालेला जो काही घनकचरा आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त टक्क्यात प्रक्रिया करणाऱ्या शहरामध्ये पुणे शहराचं नाव घेतलं जातं. आज शहरामध्ये साधारणतः जवळपास 2000 ते 2100 मेट्रिक टन कचरा हा दिवसाला जमा होतो. आणि याशिवाय पुढच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर ही नवीन गावं येण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये तो एक भर पुढच्या काळामध्ये ते आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पाहता येणार आहे की ही वाढणार आहे. त्यामुळे आज या शहरामधला कचरा जर पाहिला तर आपण त्याच्यामध्ये एकूण कचऱ्याच्या जवळपास वर्गीकरण केलेला कचरा जवळपास 70 ते 75% कचऱ्याचं वर्गीकरण केलेला कचरा संकलित करते आज महापालिका आणि शेवटी त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. म्हणजे आज आपण पाहिलं तर साधारणतः 2000 ते 2100 मेट्रिक टन कचरा जो आहे हा जर रोजचा निर्मित होत असेल तर त्याच्यामधले आपण जर पाहिलं तर जवळपास 1800 मेट्रिक टन कचऱ्यावरती रोज प्रक्रिया आपल्याकडे केली जाते. जवळपास 1700 ते 1800 मेट्रिक टन कचऱ्याची प्रक्रिया आज आपल्याकडे रोज केली जाते. आपण जर त्याच्यामध्ये पाहिलं तर एकूण साधारणतः ओला कचरा आणि सुका कचरा याचं जर थोडंसं आपण माहिती आपल्यापुढे मी ठेवीन की याच्यामध्ये जर सुका कचरा आहे तो साधारणतः 850 मेट्रिक टन आणि ओला कचरा आहे तो जवळपास 700 मेट्रिक टन. म्हणजे साधारणतः दोन्ही मिळून आपण जर पाहिलं तर साधारणतः 1500-1600च्या आसपास जातो. बाकी आपले बायोगॅसचे याचे सगळे प्रकल्प आपण जर पाहिले तर रोजचा साधारणतः ओला कचरा, सुका कचरा, बायोगॅस या सगळ्या माध्यमातून जवळपास 1700 ते 1800 मेट्रिक टन कचऱ्यावरती प्रक्रिया करणारं आपलं शहर आहे. म्हणजे आपण विचार करा की इतक्या चांगल्या प्रकारचं काम आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये चालू आहे. नेमकं आता पुढं काय तर पुढं साधारणतः आपल्याला एक 20-25 वर्षाचा पुढचा विचार करून आपण काही नव्याने प्रकल्प याच्यामध्ये आणतो आहे. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक 750 मेट्रिक टनचा जो पुणे बायो एनर्जी प्रकल्प आहे तो आहे. त्याच्यानंतर एक आंबेगाव बुद्रुकमधला एक प्रकल्प आहे. फुरसुंगी उरळीमधला एक प्रकल्प आहे. साधारणतः हे जरी पाहिलं हे 4-5 प्रकल्प जर आपण पाहिले ते आत्ता पाईपलाईनमध्ये आहेत. ठीक आहे, काही अडचणी आहेत, काही स्थानिक नागरिकांचे प्रश्न आहेत, त्याच्याशी चर्चा करून मार्ग काढून आपण ते नक्की सोडवू. त्यामुळे नागरिकांना कुठेही त्रास होणार नाही किंवा त्यांना जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये कुठेही या प्रकल्पांमुळे त्यांना काही बाधा येईल किंवा त्यांना राहण्यासाठीचे काही अडचणी निर्माण होतील तर हे आपण टाळून ह्याच्यामध्ये साधारणतः आपण जर पाहिलं पुढच्या 20-25 वर्षाचा विचार केला तर एक साधारणतः जवळजवळ 1500 मेट्रिक टन कचऱ्याची प्रक्रिया करणारे प्रकल्प आपल्या पुढच्या काळातले आपल्या हातामध्ये आहेत आणि त्याच्या मान्यतासुद्धा झालेल्या आहेत. आणि ते आपण आता याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर त्याचंही काम आता काही ठिकाणी सुरू आहे. काही प्रकल्पाचं कामं याच्यामध्ये आत्ता चालू आहे. आज आपण पाहिलं की साधारणतः ओपन डम्पिंगचा एक प्रश्न साधारण आमच्या ह्या नेहमीच आपले उरळी असेल, फुरसुंगी असेल इथल्या ग्रामस्थांचा प्रश्न आहे. आणि बरोबर आहे, चुकीचं काही नाही. वर्षानुवर्ष गेले 25 वर्ष 30-40 वर्ष आज ही मंडळी अख्ख्या शहराचा कचरा त्या ठिकाणी येतो आणि खरं तर त्यांनी खूप त्रास याच्यामध्ये सहन केला आहे. परंतु गेले वर्षानुवर्षे त्या ठिकाणचं ओपन डम्पिंग आता आपण बंद केलं. साधारणतः जवळपास 2020 पासून आपण याच्यामधलं ओपन डम्पिंग आता सगळं बंद करण्यात आलं. म्हणजे याच वर्षापासून आपण सगळं ओपन डम्पिंग साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीपासून याच्यामध्ये बंद केलेलं आहे. पूर्वी साधारणतः एक आपण जर अंदाज घेतला की एकूण 1200 मेट्रिक टनवरती आपण कचरा करत होतो. साधारणतः मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये 2014 असेल, 15 असेल, परंतु मागच्या 4-4.5 वर्षामध्ये जवळपास 1200 मेट्रिक टनवरनं आपण 1800 मेट्रिक टनवरती आज खऱ्या अर्थानं कचऱ्यावरती प्रकल्प करतोय, प्रक्रिया करतोय. म्हणजे जवळपास 600 मेट्रिक टन कचऱ्यावरती प्रक्रिया आत्ता आपल्याला ह्या मागच्या 4-5 वर्षामध्ये वाढवता आली. हे मला असं वाटतं एक चांगल्या प्रकारचं यश याच्यामध्ये आहे. सर्व कचरा हस्तांतरण केंद्राचे आता डिजिटलायझेशन करून आपण घेतलं आहे. संगणकीकृत करण्याचं काम आपण पूर्ण केलं आहे. म्हणजे नेमकं काय तिथं चाललं आहे, किती कचरा येतो आहे, त्याचं काय नेमकं होतं आहे, त्याचं पूर्णपणे संगणकीकरण आपण आत्ता याच्यामध्ये केलं. बायोमायनिंगचे प्रकल्प गेले 2-2.5 वर्ष आत्ता आपले सुरू आहे. सुमारे 6.5 लाख मेट्रिक टन कचरा जो होता, जो जुना डम्पिंग केलेला, त्याच्यावरती आपण प्रोसेसिंग करून 14 एकर जागा आत्ता त्या ठिकाणची उरळी फुरसुंगीची आपण मोकळी केली.
म्हणजे जे गाववाल्यांना तिथल्या स्थानिक नागरिकांना आपण शब्द दिला की बायोमायनिंगची प्रक्रिया चालू होऊन लवकरात लवकर हा सगळा भूभाग आता आपण क्लिअर करणार आहोत. तर त्याच्यामध्ये जवळपास 6.5 लाख मेट्रिक टन कचरा गेल्या 2.5 वर्षामध्ये त्याच्यावरती बायोमायनिंग चालू केलं. आज ह्याचं प्रोसेसिंग करून जवळजवळ 14 एकर जागा ही आपण त्याच्यामध्ये मोकळी केली. मला असं वाटतं की अनेक ठिकाणी आपण हे सगळे प्रकल्प करत असताना आज कोविडमध्ये रामटेकडी येथेमध्ये जो कचरा साठवण्यात आला आणि 100% आहे की या सगळ्या कोविडच्या काळामध्ये थोड्या अडचणी निर्माण झाल्या, तर त्याचीसुद्धा आता प्रक्रियेचा विल्हेवाट लावण्याकरता 4 एजन्सीची आपण नियुक्तीसुद्धा केलेली आहे. या 4 महिन्यामध्ये ह्या 4 एजन्सींना हे सर्व मोकळं करण्याचं आपण उद्दिष्ट दिलेलं आहे. त्यामुळे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे 100 मेट्रिक टनाचे ट्रायल रन आता या ठिकाणी सुरूसुद्धा झाले. मग कचऱ्याच्या विषयामध्ये सुद्धा मागच्या 4 वर्षामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी किंवा नव्यानं काही प्रकल्प तयार करण्यात आले. भविष्याचा विचार करून काही प्रकल्प तयार करण्यात. आज रोजी जे नागरिकांना हडपसर असेल, रामटेकडी असेल, फुरसुंगी उरळी इथल्या नागरिकांना जो काही त्रास होतो किंवा वर्षानुवर्षे त्यांनी जे भोगलं आहे त्याच्यातनं त्यांची मुक्तता होण्यासाठी संदर्भामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं नियोजन आपण आत्ता केलं आहे. 100% मला खात्री की पुढच्या काळामध्ये आपण या सगळ्या ह्याच्यामध्ये निश्चितपणे यशस्वी होऊ आणि चांगल्या प्रकारची अधिकची सक्षम अशी यंत्रणा आपण घनकचरा व्यवस्थापनाची लावू असा मला विश्वास वाटतो. एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विषय हा एक आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. जसं मेट्रोचं मी आत्ताच आपल्याला या ठिकाणी सांगितलं त्याच पद्धतीनं गेल्या काही दिवसामध्ये एक चांगल्या प्रकारची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या शहराला देण्यामध्ये आपल्याला यश आलं आहे. मी आपल्याला सांगेन की साधारणतः जर आपण पाहिलं तर 2019-20 साधारणतः एक 1.5 ते 2 वर्षाच्या या सगळ्या काळामध्ये आपल्याला जवळपास 1000 बसेस, 1500चं आपलं टार्गेट आहे, जवळजवळ 1200च्या पेक्षाही जास्त ह्या बसेस आपल्याला आज नव्यानं रस्त्यावरती आणता आल्या. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकच्या बसेस आहेत, CNGच्या बसेस आहेत, BRT मार्गावरती चालणाऱ्या, 9 मीटरच्या मिडी बसेस आहेत, इलेक्ट्रिक 12 मीटरच्या बसेस आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बसेस CNG BRTसाठी मी म्हटलं तसं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जवळपास 1200च्या 1500 आसपास बसेस आपल्याला रस्त्यावरती आणता आल्या. पुढच्या डिसेंबर अखेर आपल्याला हवं ते उद्दिष्ट पुढचं जे आहे ते सुद्धा आपण पूर्ण करतो आहे. या डिसेंबर अखेर चांगल्या संख्येने आणखी चांगल्या संख्येने काही बसेस आपल्याला नव्यानं रस्त्यावरती आणता येणार आहेत. त्यामुळे मेट्रो, PMPML या सगळ्या गोष्टी विचारात करून या शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं याच्यावरती कायमच आपण भर दिला. मी कोविडच्या काळामध्ये कुठलं आपलं काम थांबलं नाही यासाठी थोडासा मी हा आढावा घेतो आहे. हाच त्याच्यामागचा सगळा उद्देश आहे. आपल्याला माहिती की 5 रुपयामध्ये 5 मिनिटात 5 किलोमीटर अंतरावरच्या बस सेवेचा आपण सुरुवात केली. अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शहराच्या आजूबाजूला असलेला जो दैनंदिन जीवन जगत असताना लहान मुलांना शाळा असेल, महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी महाविद्यालयात येणं जाणं असेल, शेतकरी असतील, दूधवाले असतील, या सगळ्यांसाठी एक चांगलं दळणवळणाचं साधन तयार व्हावं म्हणून शहराच्या आजूबाजूला सुद्धा आज 20-20, 25-25 किलोमीटरच्या अंतरावरती नव्यानं अनेक बस मार्ग आपण आता सुरू केलेले दिसत आहेत. शिवाय एक चांगली महत्त्वाकांक्षी योजना आता पुणेकरांसाठी आपण आणतो आहे. आपल्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासनेंनी याच्यामध्ये पुढाकार घेतला की या शहरामधल्या प्रत्येक माणसाला आता दिवसभराचा प्रवास हा 10 रुपयामध्ये दिवसभर बसचा प्रवास आता करता यावा अशा पद्धतीचं नियोजन त्यांनी केलं आहे. आणि लवकरात लवकर पुढच्या साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये या शहरामध्ये 10 रुपयामध्ये दिवसभर फिरा, दिवसभर प्रवास करा अशा पद्धतीची एक बस सेवा आपण आता नव्याने सुरू करतो आहे. तीसुद्धा काही दिवसामध्ये सुरू होईल. त्यामुळे नवीन योजना आणणं, प्रवाशांना त्याच्यामध्ये प्रोत्साहन देणं, आकर्षित करणं, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढवणं, जेणेकरून या शहरातल्या एकूण जी वाहतुकीचा प्रश्न आहे त्याच्यावरती थोडासा निश्चितपणे एक त्याला दिलासा मिळेल, त्याच्यावरती तोडगा निघेल अशा पद्धतीचं नियोजन आपण याच्यामध्ये आत्ता करतो आहे. चांदणी चौकातलं आपण पाहतो की इतकं मोठं काम आता त्या ठिकाणी सुरू आहे. चांदणी चौकाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या माध्यमातून आज सुरू आहे. आपण पाहतो की याच्यात केंद्र सरकारनं जवळपास 400 कोटी रुपये खर्च करण्याचं ठरवलं. ते अजून पुढच्या काळामध्ये वाढत जाईल. राज्य सरकार म्हणून देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यावेळेला 185 कोटी राज्य सरकारने भूसंपादनासाठी महानगरपालिकेला त्या ठिकाणी दिले. महानगरपालिकेचे जवळपास 450 कोटी रुपये आपण भूसंपादनासाठी वापरले. मग त्याच्यामध्ये आपण काय काय केलं, मग त्याच्यामध्ये आपण साधारणतः TDR असेल, FSI असेल, याच्यामध्ये सदनिका ज्या काही इमारती पाडल्या गेल्या त्यांना नव्याने फ्लॅट देणे असेल, बंगले असतील, अशा अनेक प्रकारच्या मोबदला देण्यामध्ये सुद्धा महानगरपालिका म्हणून जवळपास 450 कोटी रुपये महापालिकेने खर्च केला. आणि एक अत्यंत वेगळा आणि भव्य दिव्य असा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज पुणे शहराच्या पश्चिम प्रवेशद्वारापाशी आपण पाहतोय.
कोकण असेल, मुळशी तालुका असेल, इकडे मुंबई पुणे बेंगलोर हायवे असेल, अशा या सगळ्या परिसरात कोथरूड असेल, या सगळीकडं साधारणतः या वाहतुकीवरती एक दूरगामी परिणाम करणारा हा प्रकल्प हा सुद्धा अत्यंत वेगानं काम सुरू आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये माननीय नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा याला या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तातडीनं याच्यामध्ये सुद्धा वेगाने हे प्रकल्प पूर्ण कसा होईल यासाठी काही अडचणी आहेत का नाही याचा सुद्धा आढावा घेतला आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःहून वेळ दिला आणि तो प्रकल्प आता अत्यंत वेगाने आपण सुरू झालेला पाहतोय. मला असं वाटतं की आपल्या शहरातल्या खरं तर हे सगळी कामं सुरू आहेत, सगळं चालू आहे, पण भविष्यामध्ये या शहरासाठी म्हणून एक चांगला प्रकल्प तर साधारणतः मला असं वाटतं की आमच्या ज्या नद्या आहेत मुळा मुठा ह्या आमच्या ज्या 2 नद्या ह्या शहरातून आमच्या वाहत आहेत तर त्यांचं सौंदर्यीकरण होणं, नदीकाठचा विकास होणं, या नद्या स्वच्छ राहणं, त्या परिसरामध्ये त्याला एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य निर्माण करणं, अशा पद्धतीचा एक मुळा मुठा नदी पुनर्जीवन प्रकल्प म्हणजे आपण त्याला नदीकाठ सुधारणासुद्धा म्हणू शकतो. अशा प्रकारची एक योजना आपण आणली. मला आठवतं 2017-18ला मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना सुरुवातीला स्थायी समितीमध्ये याची मान्यता झाली, त्यानंतर मुख्य सभेची मान्यता झाली, त्याची SPV करावी म्हणून राज्य सरकारची मान्यतेसाठी आपण पुढं पाठवलं. राज्य सरकारची मान्यता आता त्याला नुकतीच आली 9/4 म्हणजे साधारणतः 9 एप्रिलला याची मान्यता राज्य सरकारकडनं आत्ता आली की याच्यामध्ये SPV करायला आपल्याला मान्यता दिली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक मोठं काम आपण आज जर कधी अहमदाबादला गेलो, साबरमती नदीच्या जर नदीकाठ पाहिला तो इतकं सुंदर केला आहे, इतकं छान केला आहे, त्याच पद्धतीनं मला असं वाटतं की आपण करू शकतो. आणि ते काम ज्या कन्सल्टंट कंपनीकडे होतं त्याच कंपनीकडे आपलंही काम आहे. SCP डिझाईन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून अहमदाबादची ही कंपनी आहे, त्यांनाच हे काम मिळालं असल्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे त्याच पद्धतीचं एक चांगलं मॉडेल आज आपण पूर्ण करू शकतो. साधारणतः 44 किलोमीटरचे लांबीचा हा प्रकल्प आहे. आपली मुठा नदी असेल आणि मुळा नदी असेल याच्यामध्ये मग आपली महापालिकेची हद्द आहे, PCMCची काही हद्द त्याच्यामध्ये येते. अशा प्रकारचा एक चांगला प्रकल्प आता आपण हातामध्ये घेतला आहे आणि याचे साधारणतः एकूण जर पाहिलं जवळजवळ 2600 कोटीच्या पुढेही साधारणतः हा प्रकल्पाची कॉस्ट जाईल. त्यामुळे आमच्या शहराचं एक सौंदर्यीकरण कशात तर आमच्या नद्या आणि नद्या पूर्ण नद्यांचं सौंदर्यीकरण करायचं म्हणून मग हा सगळा प्रकल्प याच्यामध्ये आज आपण चांगल्या प्रकारे सगळी कामाची प्रगती आहे. पुढच्या काळामध्ये लवकरच त्यातला एक टप्पा त्याचा एका टप्प्याचं काम आपलं लवकर सुरू करण्याचं आपलं ठरलेलं आहे. तेही आपल्याला सगळ्यांना लगेच पुढच्या काही काळामध्ये लक्षात येईल. आता हा प्रकल्प करायचा म्हटले मग शेवटी स्वाभाविकपणे मग नदीमध्ये येणार प्रदूषित पाण्याचं काय, तर नद्यांमध्ये जे काही सांडपाणी येतं आपल्या ज्याच्यामुळे आपले नदीचं पाणी अस्वच्छ होतं किंवा जर इतकं नदीकाठ आपला सुंदर झाला, चांगलं काम झालं, तर नदीतलं पाणी मात्र जर घाण असेल तर मग त्याचा उपयोग काय. तर म्हणून याच्यासाठी मला असं वाटतं की एक चांगला प्रकल्प हा गेले काही दिवस थोडासा त्याला उशीर नक्की झाला पहिल्या काळामध्ये थोडंसं त्याला, कारण हा जो प्रकल्प आहे तो आपण त्याला नदी सुधार योजना याच्या अंतर्गत साधारणतः मुळा मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रित करणे हा त्याच्यातला मुख्य उद्देश आहे. याच्यामध्ये जपानमधलं जे जायका शहर आहे किंवा जायका म्हणून कंपनी आहे त्यांच्या अर्थसहाय्याच्या माध्यमातून केंद्र सरकार आपल्याला या प्रकल्पाच्या 85% रक्कम म्हणजे जवळपास 1000 कोटी रुपये या प्रकल्पासाठी देते. उर्वरित 15% रक्कम ही आपल्याला महापालिकेला याच्यामध्ये खर्च करावी लागणार आहे. आज आपण पाहिलं तर याच्यामध्ये आज साधारणतः पुणे शहरामध्ये आपण जर पाहिलं 744 दशलक्ष लिटर्स प्रतिदिन इतकं मैला पाणी निर्माण होतं आणि त्या अनुषंगाने 567 दशलक्ष लिटर्स प्रतिदिन क्षमतेचे एकूण 10 मैला पाणी शुद्धीकरण केंद्र आज आपली पुण्यामध्ये महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत. ही जर योजना आपली सुरू झाली, आता त्याचं टेंडर प्रोसिजर झाली. सुरुवातीला ज्यावेळेस याची टेंडर्स लागली ती अबोधाराने आलं त्यामुळे आपण ती कॅन्सल केली. आता त्याची टेंडर्स लावली, त्याला मुदतवाढ दिली, काही दिवसामध्ये ते टेंडर्ससुद्धा आता ओपन होत आहेत. त्यामुळे याच्यामध्ये जर काम करायचं आहे तर ह्याच्यामध्ये साधारणतः जर आपण पाहिलं तर एकूण या शहरामध्ये जवळपास 10 मैला पाणी शुद्धीकरण मोठी याच्यामध्ये आत्ता आपल्याला उभी करायची आहेत. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः 11 मैला पाणी केंद्र शुद्धीकरण केंद्र याच्यामध्ये आपण उभी करणार आहोत. त्याच्यामध्ये एकूण त्याची क्षमता 396 दशलक्ष लिटर्स प्रतिदिन म्हणजे 400 दशलक्ष लिटर्स प्रतिदिन साधारणतः त्याची कॅपॅसिटी असणार आहे. याच्यामध्ये जर अंतर्गत मलवाहिन्या असतील
मोठ्या ट्रंक लाईन्स, छोट्या लाईन्स आणि त्याच्यामधले मैला पाणी शुद्धीकरण केंद्र, अशा प्रकारचं साधारणतः हे कामाचं स्वरूप असणार आहे. आज साधारणतः 30 जूनपर्यंत या टेंडर्सला मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढच्या साधारणतः जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची टेंडरसुद्धा ओपन होतील. त्यामुळे एक दोन्ही कामं जी एकमेकाशी संबंधित आहेत ती ह्याच्यामध्ये आपल्याला करता येण्यासारखी आहेत. एक चांगला प्रकल्प भविष्यामधलं आमचं पुणे शहर एक साधारणतः आपण डोळ्यापुढे आणू की आमची नदी स्वच्छ झाली, छान पाणी नदीतनं स्वच्छ वाहते आणि बाजूला दोन्हीचे नदीचे किनार जे आहेत, नदी काठ आहेत, अत्यंत स्वच्छ सुंदर, बसायला तिथे लॉन्स आहेत, बाक आहे, तिथं बसायला लहान मुलांना खेळायला आहे. एक चांगल्या प्रकारचं एक आपण अगदी विदेशात जातो अशा पद्धतीचं एक वातावरण निश्चितपणे आम्ही ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण करू शकतो. वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा मी वारंवार सांगतो की आपलं महापालिकेचं एक वैद्यकीय महाविद्यालय आता नेमकं सुरू होण्याच्या मार्गावरती आहेत. नॅशनल मेडिकल कमिशनची आत्ता मान्यता फक्त शेवटच्या टप्प्यातली मान्यता आपली राहिली आहे. त्याच्यामध्ये बरेचसे सगळी प्रक्रिया गेले वर्ष दीड वर्ष आपण पूर्ण केली, ट्रस्टच्या माध्यमातून करतो. त्यामुळे ट्रस्टची परवानगी, आपण ट्रस्ट फॉर्मेशन केलं, राज्य सरकारची परवानगी घेतली, त्याच्यानंतर MUHSची मान्यता घेतली, DMEची मान्यता घेतली, राज्य सरकारने त्याला पुन्हा मान्यता दिली आणि आत्ता केंद्राच्या परवानगीसाठी आज आपल्याकडे NMCच्या मान्यतेसाठी प्रकरण आहे. तोपर्यंत आपण आज महानगरपालिकेच्या आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये जो स्टाफ भरला जाणार आहे त्याचीसुद्धा रिक्रुटमेंट आपण सुरू केली. या मेडिकल कॉलेजसाठी डीनचीसुद्धा नेमणूक आपण केली. नव्यानं आत्ता आपण या मेडिकल कॉलेजसाठी जी इमारत करतो आहे तिचं काम आता जवळपास पूर्ण होत आलं. अशा प्रकारचं मेडिकल कॉलेजसुद्धा आपल्याला लवकरात लवकर ह्याच्यामध्ये पूर्ण करण्यात आता यश येईल. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुद्धा खूप कामं सुरू आहेत. स्मार्ट सिटीचं खूप कामांची यादी आहे. फार आता वेळ आपल्याला याच्यामध्ये घालवायला नको म्हणून मी थोडंसं की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारचं काही काम चालू आहे. नंतरच्या एखाद्या संवादामध्ये आपण त्याच्यामध्ये निश्चितपणे काम करू. नुकतंच आपल्याला जे काही ब्लूमबर्ग या संस्थेने अमेरिकेतल्या जो 2021चा ग्लोबल मेयर चॅलेंज अशा स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्याच्यामध्ये एकूण जवळपास 99 देशातले 631 शहरं सहभागी झाली होती. मग त्याच्यामध्ये युरोप असेल, आफ्रिका असतील खंड, या सगळ्या वेगवेगळ्या ह्याच्यातनं जगभरातनं साधारणतः याच्यामध्ये जवळपास 99 देशांचा सहभाग होता आणि त्याच्यामध्ये आपल्या शहराचं एक पहिल्या 50 शहरामध्ये समावेश झाला. खरं ते सगळं श्रेय पुणेकरांचं. पुणेकरांनी काम करण्याची संधी दिली आणि म्हणून महापालिका म्हणून काम करत असताना याच्यामध्ये आपण सहभागी झालो. म्हणजे त्यांनी अचानक आले आणि आपल्याला काही 50मध्ये तुम्ही आलात असं म्हटलं नाही, तर याच्यामध्ये आपण सहभागी झालो. सहभागी होताना आपण एक विषय घेऊन आलो. म्हणजे मुद्दाच हा होता की या सगळ्या काळामध्ये या संकटाच्या काळामध्ये खरं तर महामारीचा हा सगळं इतकं मोठं आव्हान आपल्यासमोर असताना अनेक शहराची धाडसी, नाविन्यपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पसुद्धा त्यांनी चालवले या सगळ्या काळामध्ये. अशा ह्याच्यामध्ये साधारणतः आपल्या शहराची निवड केली गेली. आपण त्याच्यामध्ये पूर्ण 4 दिवस सगळे आपले अधिकारी, संबंधित खात्याची लोक यांना एकत्र बसून प्रत्येक शहराने आपापला विषय द्यायचा होता. आपण विषय असा दिला की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही आमच्या इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील, आमच्या इलेक्ट्रिक बसेसच्या विषय असतील, या सगळ्या विषयामध्ये सुद्धा आम्ही काम करतो आहे. सातत्यानं त्याच्यामध्ये वाढ करतो आहे. भविष्याचा विचारसुद्धा आम्ही तसा केलेला आहे. ह्या सगळ्या विषय घेऊन साधारणतः वातावरण, पर्यावरण असा विषय घेऊन आपण त्याच्यामध्ये सहभागी झालो. आपण भाग घेतला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी आपली निवड केली. ते करत असताना सुद्धा एकूण या शहरातलं चालू असलेलं या मुद्द्यावरचं काम, एकूण कोरोनाच्या काळामध्ये महापालिकेने केलेलं काम असेल ॲज अ मेयर म्हणून, त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टींचा कुठंतरी एकत्रितपणे साधारणतः विचार करून हा एक मला असं वाटतं पुणे शहराचा बहुमान केला आहे. अंतिम स्पर्धा अशीच आहे की या 50मधनं शेवटचे 15 शहरं निवडली जातील आणि त्या शहरांना या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक शहराला जवळपास $1 मिलियन इतक्या रोख स्वरूपाचं बक्षीस मिळणार. म्हणजे जवळपास 8 कोटी रुपयाच्या आसपास या शहराला आपल्याला बक्षीस मिळू शकतो. मला खात्री आहे आपण जे काही काम करतो आहे सगळे मिळून एकत्र काम करतो आहे, निश्चितपणे आपल्याला याच्यामध्ये यश येईल असं मला खात्री वाटते. खूप या सगळ्या याच्यामध्ये पहिल्या दोन्ही टप्प्यातला साधारणतः वेळ पाहिला तर तोही बऱ्यापैकी आपण वेळ याच्यामध्ये घेतला. पण मला मगाशी म्हणलं तसं थोडं संवादासाठी आज थोडा वेळ अधिक आपल्याला याच्यामध्ये द्यायचा आहे. म्हणून मी एक प्रश्न या ठिकाणी घ्यायला आपण सुरुवात करूया. सुनील कुलकर्णींचं याच्यामध्ये म्हणणं होतं की नवीन मेडिकल कॉलेजची अद्ययावत माहिती. नक्कीच सुनीलजी, आपण आत्ता पाहिलं की मेडिकल कॉलेजच्या संदर्भामध्ये जी आत्ता वस्तुस्थिती आहे, जे नेमकी आत्ता परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर
मी मांडली. श्वेता लिमये असं विचारताय त्याच्यामध्ये की तिसरी लाट लहान मुलांना धोकादायक आहे तर ती रोखू शकतो का आणि त्यासाठी काय उपाययोजना सरकार करत आहे? ताई, याच्यामध्ये लहान मुलांना हा धोका संभवतो, पण त्याची तीव्रता तितकी असणार नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. महानगरपालिका म्हणून याच्यामध्ये आपण बालरोग तज्ज्ञांचा एक टास्क फोर्स तयार केला आहे. आज महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्स, मी मागाशी म्हटलं तसं लहान मुलांसाठी आपण त्याची तयारी चांगल्या पद्धतीनं केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही. परंतु मुळातच ही मला असं वाटतं की पहिली काळजी घेणं हे तर आपल्या हातात आहे, तेवढं तर आता आपण सुरुवातीला करूया. पण यंत्रणा म्हणून याच्यामध्ये कुठल्या प्रकारे आपण कमी नक्की पडणार नाही आहोत असं मला वाटतं. ती आपण पूर्णपणे तयार केलेली दिसते आहे आणि त्याच्यात कुठेही अडचण येणार नाही. युवराज बराटे म्हणतात बाल शिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूडच्या बाहेर आज सगळे प्रचंड गर्दी गोंधळतात, अन्न कृपया लक्ष द्या. युवराजचे मी आपल्याला सांगेन की 2 केंद्र तिथं चालू आहे. एक महानगरपालिकेचं लसीकरण केंद्र आहे आणि बालशिक्षण शाळेमध्ये याच्यात साधारणतः आपण जर पाहिलं तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं जे लसीकरण केंद्र सुरू केलं आहे तिथे नागरिक जमतात, तिथल्या नागरिकांची तिथे गर्दी असते, त्यामुळे साधारण आपण ते लक्ष घालू. परंतु हे लसीकरणासाठीची गर्दी आहे, ती गर्दी कमी कशी होईल त्याचं नियोजन हॉस्पिटलच्या माध्यमातून व्यवस्थित कसं करता येईल असं पद्धतीचं मला असं वाटतं की थोडंसं नियोजन आपण त्यांना सांगू. आज खरं तर खूप प्रश्न येतील अशी अपेक्षा होती आणि बोलूया असं वाटलं, परंतु आज बऱ्यापैकी फक्त सूचना येत आहेत, प्रश्न कमी येत आहेत असं दिसतंय. परंतु मला असं वाटतं तरीसुद्धा आज नेमकी काय काय परिस्थिती ह्याच्यावरती थोडंसं कोरोनाचा विषय मला मांडता आला. एकूण शहरामध्ये चाललेली थोडी विकास कामं याच्यामध्ये आपल्याला मांडता आली. भविष्यामध्ये नेमकं काय आपण पुण्याचा विचार करून काम करणार आहोत याची थोडीशी माहिती मांडता आली. म्हणून मला असं वाटतं की एकूणच जो उद्देश होता आपला की या संवादाच्या मागे नेमका उद्देश काय, तर एक या शहराचा प्रथम नागरिक म्हणून ज्याला आम्ही काम करायला संधी दिली आहे, जिथं बसवलं आहे, तर त्या माणसाला या आमच्या प्रत्यक्ष याच्यामध्ये आम्हाला आमचं म्हणणं मांडता यावं, आम्हाला आमचा प्रश्न विचारता यावा या शहराच्या विषयासंदर्भात. तसं अनेक माध्यमं आहेत, वॉर्ड ऑफिस आहे, आपले लोकप्रतिनिधी आहेत, महानगरपालिकेच्या संदर्भात ज्या त्या खात्याचे अधिकारी सुद्धा मध्ये हे काम करणार आहोत. मला आपल्याला एक सांगायचं की आज संवादात थोडेसे प्रश्न कमी दिसत आहेत, पण मी तरी आपल्याला विनंती करीन की ह्याच्यामध्ये आपले प्रश्न या फेसबुकमध्ये आपण टाकायला हरकत नाही आणि पुढच्या काळामध्ये निश्चितपणे ते प्रश्न आपण टाकले तर त्याचं उत्तर आपल्याशी संवाद हा महापौर कार्यालयाच्या माध्यमातून साधला जाईल. याच्यामध्ये अजून 1-2 प्रश्न दिसत आहेत. इंद्रजित मोहिते म्हणतात नवीन समाविष्ट गावे कधी होणार. खरं तर इंद्रजितजी हा राज्य शासनाशी संबंधित विषय आहे, परंतु मला जी काही माहिती आहे त्याच्यामध्ये एक अत्यंत वेगाने काही हालचाली सुरू असल्याचं समजतं आहे. नजीकच्या काळामध्ये ही 23 गावं महापालिकेमध्ये त्यांचा समावेश होण्यासाठीची हालचाल सुरू झालेली दिसते आहे, प्रक्रिया सुरू दिसते आहे, तर ती लवकरच येतील असं मला वाटतं आहे. परंतु हे सर्वस्वी राज्य सरकार याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये शेवटी हरकती सूचना हे सगळं झालं आहे. आता राज्य सरकार त्याच्यामध्ये नेमकं कधी निर्णय घेतील हाच त्याच्यातला मला असं वाटतं आहे की अडचण येणार नाही, गावं कदाचित लवकर येतील. श्रेयस चौधरींचा एक प्रश्न या ठिकाणी दिसतो आहे की 5 जुलै रोजी साधारणतः CA ची परीक्षा त्यासाठी परवानगी. मला वाटतं याला काही अडचण असण्याचं कारण नाही, त्यामुळे हे साधारणतः त्याला परवानगीची अडचण असायला हरकत नाही, नक्की त्याला परवानगी असणार आहे. परमेश्वर महाजन म्हणतात की सिंहगड रोडला पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. मी वॉर्ड ऑफिस वाईज थोडीशी माहिती परमेश्वरजी आपल्याला देतो, आपलाही मोबाईल नंबर आपण द्यायला हरकत नाही. परंतु असं काही आज शहरात चित्र नाही की एका भागात पॉझिटिव्हिटी रेट खूप आहे. साधारणतः आपण आत्ता मागचा जो काही दिवसाचा ट्रेंड पाहिला तर आपण 5% पॉझिटिव्हिटी रेटच्याच खाली आहोत. त्यामुळे सिंहगड रोडला आता फार परिस्थिती काय आहे आणि खूप वाढले असं नाही, परंतु निश्चितपणे आपल्याला खाली यायचं आहे, आपल्याला कमी करायचं आहे, हे सगळ्यांनी आपण ठरवूया. मला असं वाटतं की आज या सगळ्या संवादामध्ये खूप काही बऱ्यापैकी काही माहिती मला देता आली. तर पुढं असाच संवाद आपल्यामधला सुरू ठेवूया. मागचे 2 दिवसापूर्वी खरं तर संवाद करणं अपेक्षित होतं, पण शनिवारी मी मागाशी म्हटलं तसं लस घेतल्यामुळे 2 दिवस थोडा आरामच केला, कारण थोडंसं नाही म्हटलं तरी लस घेतल्यानंतर थोडा
एक त्रास होतोच, पण मला पहिल्या लसला झाला तसा दुसऱ्या लसला झाला नाही. पण त्यामुळे लस घ्यायला घाबरू नका, नाहीतर लस घेताना त्रास होतो असा हा सगळा विषय नाही आहे. आज संवादाच्या निमित्तानं इथंच थांबूया. सहभागी झालेल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये 4थ्या शनिवारी आपण नक्की भेटूया. धन्यवाद.